नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रामधील नवीन योजना जी आहे लाडकी बहीण योजना, या योजनेचा फॉर्म कसा भरायचा. आता या फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी दिले जाणार. याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. फॉर्म भरण्याची संपूर्ण प्रोसेस, फॉर्मची PDF कशी मिळेल, सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा फॉर्म आहे आणि यामध्ये सर्वात अगोदर 1 नंबरला महिलेचे संपूर्ण नाव टाकायचं आहे. आता हे नाव जे आहे, आता जे नाव आहे, सध्याचं जे नाव आहे तोच टाकायचं आहे. त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे म्हणजेच जे माहेरचं नाव आहे मुलींचं ते टाकायचं आहे. लग्नानंतरचे नाव महिलांचं या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर महिलांचं जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे. अर्जदारांचा संपूर्ण पत्ता, जन्मांचा ठिकाणा, ज्यामध्ये ठिकाणमध्ये जिल्हा असेल, गाव असेल, ग्रामपंचायत असेल किंवा नगरपंचायत, नगरपालिका यामध्ये तुमचं जन्म झालेलं ते या ठिकाणी टाकायचं आहे. पिनकोड टाकायचे, मोबाईल नंबर टाकायचे, आधार नंबर या ठिकाणी 6 नंबरला टाकायचा आहे. शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला आहे का. जर तुम्ही आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला असाल तर या ठिकाणी होय करा आणि तुम्ही जर घेतलेला असाल तर या ठिकाणी किती रुपये या ठिकाणी तुम्हाला महिन्याला मिळतात या आर्थिक योजनेअंतर्गत ते या ठिकाणी टाकायचे. जर तुम्ही घेतलेला नसाल नाही करा आणि या ठिकाणी तुम्ही जे आहे ही माहिती भरण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यानंतर विवाहिक स्थिती, आता ज्या महिलांचं लग्न झालेला नाही त्या महिलांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही, हे लक्षात ठेवायचे. फक्त जे विवाहित महिला आहेत त्यांनाच या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. विवाहाची स्थितीमध्ये विवाहित टाकायचं आहे. घटस्फोटित म्हणजे जे डिवोर्स झालेला, तलाक झालेला आहे त्यांचं या ठिकाणी जे महिला असतील त्यांचं या ठिकाणी टिकमार्क करू शकता. विधवा महिला असतील तर विधवावर क्लिक करू शकता. परितत्व असेल तर परितत्व आणि निराधार असेल तर निराधार. आता यानंतर जे आहेत, महिलांकडे बँक खाते असणे गरजेचे असणार आहे. बँक खात्याचा तपशील या ठिकाणी महिलेला द्यायचा आहे. बँकेचे संपूर्ण नाव, खातेदारांचे संपूर्ण नाव, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड. तर ही माहिती या ठिकाणी भरायची आहे, ज्यामध्ये बँकेचं संपूर्ण तपशील द्यावं लागणार आहे IFSC कोड सहित. हे विसरायचं नाही, कारण की बँकेमध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर त्या बँक खात्याला तुम्हाला आधार नंबर जोडलेला आहे का. जर आधार नंबर जोडलेला नसेल तर बँकेमध्ये जाऊन तुम्ही आधार नंबर जोडून घ्या, कारण की हे सर्व पैसे जे आहेत राज्य सरकार DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे आधार नंबरवर हे पैसे जमा केले जाणार. ज्या बँकेला आधार नंबर लिंकिंग आहे त्याच बँकेच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे जे आहेत, तुम्हाला ज्या बँकेचं तुम्ही डिटेल देताय त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही जे आहेत आधार लिंकिंग करून घ्या. इतर बँकेमध्ये केलं तरी चालेल, जे तुमची बँक असेल ती. आता या ठिकाणी नारी शक्ती प्रकार, अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, पर्यवेक्षिका असेल, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, शेती सुविधा केंद्र आणि सामान्य महिला. आता तुम्ही जे आहेत या ठिकाणी सामान्य महिलावर या ठिकाणी टिक करायचं आहे. त्यानंतर अपलोड कोणकोणती कागदपत्रे सादर करायची या ठिकाणी लक्षात ठेवा. तुम्ही आधार कार्ड, जन्मांचं प्रमाणपत्र, यामध्ये तुम्ही आदिवास प्रमाणपत्र सुद्धा देऊ शकता, TCचा झेरॉक्स सुद्धा देऊ शकता, उत्पन्नाचा प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र आणि बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, या बाबी तुम्हाला द्यावायचा आहे. हा ऑफलाईन फॉर्म असल्यामुळे तुम्हाला हे कागदपत्रे कंपल्सरी तुम्हाला लागणारच आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्राकडे या ठिकाणी जमा करायचे. म्हणजे तुमच्या गावातील जे अंगणवाडी केंद्र आहेत त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. जसे की अंगणवाडी सेविका असेल त्यांच्याकडे हा फॉर्म तुम्ही देऊ शकता. आता अर्जदारांनी हमीपत्रामध्ये काय लिहायचं आहे. अर्जदाराचे हमीपत्र यामध्ये मी घोषित करतो की या ठिकाणी ज्या बाबी तुम्ही या ठिकाणी टिक करायचे, यामध्ये माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखपेक्षा अधिक नाही, या ठिकाणी टिक मार्क करायचे आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, यावर टिक करायचे. मी स्वतः माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, सरकारी कर्मचारी, उपक्रम, मंडळ, भारत सरकार आणि राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही, सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. या जर घेत नसेल तर या ठिकाणी टिक मार्क करा. जर घेत असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही, तर यावर टिक मार्क करायचे. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार नाही, यावर टिक करायचे. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड ऑफ
उपक्रमांचे अध्यक्ष अथवा उपाध्यक्ष संचालक सदस्य नाही, त्यावर सुद्धा तुम्हाला टिक मार्क करायचे आहे. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नाही. जर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. जर नसेल तर या ठिकाणी टिक मार्क करा. माझ्याकडे माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून, ट्रॅक्टर असेल तरी तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत, पण ट्रॅक्टर वगळून इतर जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्यासाठी यावर सुद्धा तुम्हाला टिक मार्क करायचे. मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास आणि आधारित प्रमाणीकरण झाल्यास माझा आधार नंबर, बायोमेट्रिक किंवा वन टाईम OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी आणि प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकता. मी केवळ शासकीय सेवा योजनांचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य केंद्र शासनाच्या विभागाची माझी आधार KYC वर्णन पुरवण्यास मी सहमती आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला सही करायची. जर सही येत नसेल तर तुम्ही अंगठासुद्धा लावू शकता. आता या ठिकाणी काही नोट दिलेले आहेत, ते तुम्ही महत्त्वाचं वाचून घ्या ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता. युक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. तसेच SMS व्हॉट्सअपद्वारे सुद्धा तुम्हाला माहिती पाठवली जाईल. या ठिकाणी ही नोट वाचून घ्या. ज्यावेळेस तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे अर्ज देता त्यावेळेस ही पोच पावती तुमच्याकडे घेणे गरजेचे असणार आहे. यामध्ये अर्जदाराने दाखल केल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी. म्हणजे ही आता तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म देत आहेत तर ही पोच पावती अंगणवाडी सेविका तुम्हाला देतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जांची पावती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे. सदर अर्जाचे नोंदणी क्रमांक या ठिकाणी अंगणवाडी सेविका देतील आणि या ठिकाणी अंगणवाडी सेविका या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची त्यांची सही स्टॅम्प या ठिकाणी देणार आहे. हे अर्ज तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे भरून द्यायचं. याची प्रिंट जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर याची प्रिंट जी आहे देण्यात आलेली किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला याची लिंक देण्यात आलेली. हा फॉर्म डाउनलोड करा, भरून तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे द्या. यामध्ये महत्त्वाचे जे डॉक्युमेंट मी सांगितलेले, जन्म प्रमाणपत्रामध्ये तुम्ही जे आहे TCचा झेरॉक्ससुद्धा देऊ शकता. रहिवासी प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला आदिवासी प्रमाणपत्र काढावा लागेल. उत्पन्न प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला तहसील कार्यालयामधून काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचा हा फॉर्म होता. हा फॉर्म तुम्ही लवकर भरून द्या, तरच तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. संपूर्ण फॉर्मची प्रिंट मारा, त्यानंतर जे कागदपत्रे सांगितली त्याची झेरॉक्स जे आहे याच्या पाठीमागून जोडा आणि हा फॉर्म अंगणवाडी सेविका यांच्याकडे दाखल करा. दाखल केल्यानंतर पोच पावती घेण्याचा विसरू नका, कारण पोच पावती ही खूप महत्त्वाची राहणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. धन्यवाद.